नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 करता महत्त्वपूर्ण ठरणारा विषय तो म्हणजे बालमानसशास्त्र। तर बालमानसशास्त्र या विषयाचे उपयोजनात्मक प्रश्न बघा, या ठिकाणी प्रश्नाची जी पद्धती आहे या ठिकाणी प्रश्नाची काठिण्य पातळी आहे ती या ठिकाणी वाढणार आहे विद्यार्थी मित्रो। मग त्या दृष्टिकोनातून त्याच टाईपचे आपण हायर काठिण्य पातळी असणारे प्रश्न, असे उपयोजनात्मक प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। विद्यार्थी मित्रो, प्रश्न कठीण असतील मात्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतील, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या या सेशन मधील आपला पहिला प्रश्न पहा विद्यार्थी मित्रो, काय आहे बघा। प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, काय म्हटलंय, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात राहून, ओके बघा, ज्या व्यक्तींना प्रतिष्ठा प्राप्त आहे, ओके, असे व्यक्ती ज्यांना काय तर प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे विद्यार्थी मित्रो, आणि आपण काय त्यांच्या सानिध्यामध्ये राहतोय, ओके, आपण काय करतो त्यांच्या सानिध्यामध्ये राहतोय असं दाखवणं। तर बघा, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा व्यक्तींच्या दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे, त्या व्यक्तींचा आणि आपला काय घनिष्ठ संबंध आहे आणि तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या या ठिकाणी प्रकारामध्ये दिसून येतं। ओके बघा, संरक्षण यंत्रणा या टॉपिकवर हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो। विस्थापन, प्रतिपूरण, तादाम्य आणि कृतक समर्थन, तर हे कुठल्या पद्धतीमध्ये येतं तर विद्यार्थी मित्रो हे येतं तादाम्यमध्ये। ओके, ऑप्शन नंबर 3 तादाम्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके बघा, यापूर्वी आपण जे आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रो या टॉपिकवर बरेच प्रश्न हे कव्हर केलेले आहेत जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत। ओके चला, यानंतर पुढील प्रश्न बघा। पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, व्यक्तिमत्व म्हणजे काय, शरीर रचना, व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तव्य आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे। बघा विद्यार्थी मित्रो, व्यक्तिमत्वाची ही जी व्याख्या आहे, काय म्हटलं की व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तव्य आणि कला विशेष याची वैशिष्ट्यपूर्ण काय म्हटलंय गुंफण होय अशी व्याख्या ही कोणाची आहे। ऑप्शन बघा, नॉर्मल एल्मन, GW ऑलपोर्ट, JB वॅटसन आणि GA किंबल। ओके, तर ही व्याख्या कोणाची आहे विद्यार्थी मित्रो, तर ही व्याख्या नॉर्मल एल्मन यांची आहे। कोणाची आहे, नॉर्मल एल्मन। नॉर्मल एल्मन यांची व्याख्या आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। ओके चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, काय आहे, खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक संघटनेचा योग्य गट कोणता। ओके, मनोसामाजिक संघटनेचा योग्य गट कोणता आहे। बघा, अनुवंश, शारीरिक दुबळेपणा, शरीर रसायने, मनोसामाजिक म्हटलं या ठिकाणी योग्य गट, या ठिकाणी शरीर रसायने येणार का, नाही येणार, हा गट नाही झाला। अनुवंश, कुटुंब आणि शारीरिक दुबळेपणा, शारीरिक दुबळेपणा यामध्ये तर मनोसामाजिक आहे, कुटुंब देखील आहे, अनुवंश देखील आहे विद्यार्थी मित्रो। तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके चला, यानंतर पुढील प्रश्न बघा। क्रॉन ब्रॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास रिकामी जागा मूल्यमापन असे म्हणतात। काय म्हणतात त्याला, बघा, निर्देश कशाचा आहे, कृतीचा, मग त्या मूल्यमापनाला काय म्हणणार तर त्या मूल्यमापनाला कृती केंद्रित, काय म्हणणार, कृती केंद्रित मूल्यमापन असे म्हटले जाते। ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके चला, यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, काय आहे, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादेपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे। बघा, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या ज्या काही मर्यादा आहे त्यापैकी कोणती मर्यादा ही अयोग्य आहे, चुकीची आहे असं म्हटलेलं आहे। अनुभवनाचा अभाव ही बरोबर आहे, पालकाची उदासीनता हे देखील बरोबर आहे विद्यार्थी मित्रो। शैक्षणिक जो आहे या ठिकाणी समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर ही चुकीची आहे। शैक्षणिक साधनांची कमतरता हे बरोबर आहे। मग आपल्याला काय विचारलं आहे, अयोग्य, अयोग्य आहे एकच, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रो, खालीलपैकी कोणता गट हा मूल्यमापनाच्या निरीक्षण तंत्राचा योग्य गट आहे। ओके बघा, मूल्यमापनाची जी काही निरीक्षण तंत्रे आहे त्याचा योग्य असणारा गट आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे। ओके बघा, कोणता गट आहे मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, बघा, पडताळा, समस्या सूची, दैनंदिनी निरीक्षण तंत्रामध्ये, मुलाखती, समस्या सूची, दैनंदिनी हे देखील येतं, वाक्यपूर्ती, समाजमिती, आलेख, नैदानिक कसोट्या हे देखील येतं, प्रात्यक्षिक परीक्षा, अभिरुची प्रश्नावली आणि ओळखापाव हे देखील येतं।
तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा जो प्रश्न आला होता यामध्ये सर्वच पर्याय त्या ठिकाणी येतात, मग त्या अनुषंगाने काय तर हा प्रश्न त्यावेळी रद्द करण्यात आलेला होता. हे सर्वच घटक जे आहेत या ठिकाणी समजून घ्या, हे या ठिकाणी निरीक्षण तंत्राचा गट आहेत. ओके, सर्व यामध्ये येतात. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांची काय वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध घेऊन या ठिकाणी विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे. ओके, कुठल्याच आहे, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, वर्तन जो आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने आणि सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. तर कोणत्या विद्यार्थी मित्र, तर येतात सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. ओके, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्या ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. बघा या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्र. तुम्ही जर टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा, अनिष्ट प्रथांचे काय बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती इत्यादीचा विचार केला जातो. तर हे इथं सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानेमध्ये ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक. ओके, बघा काय म्हणलं, व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक आणि भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्ययनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र अशाच स्वरूपाचे प्रश्न आपल्याला 28 जून रोजी होणाऱ्या पेपरमध्ये बघायला मिळतील. त्यामुळे या टाईपचेच प्रश्न असणार, त्यामुळे या टाईपच्या प्रश्नांचा आपण सराव या ठिकाणी घेत आहोत. आणि हे सर्व प्रश्न जे आहेत यापूर्वी टीईटी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. तेच प्रश्न, निवडक प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. ओके, बघा मग काय आहे विद्यार्थी मित्र, काय फंडेशन, नॉर्मल एनमन, वुडवर्थ आणि मर्फी कोणाची आहे, तर ही आहे फंडेशन यांची. ऑप्शन नंबर 1 फंडेशन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो यानंतर बघा, बुद्धिगुण हे मज्जापेशी आणि मज्जातंतू, यापूर्वी आपण हा प्रश्न घेतलेला आहे विद्यार्थी मित्र. हा प्रश्न आपला यापूर्वी देखील झालेला आहे. बुद्धिगुण हे मज्जापेशी आणि मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक, असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मांडले आहे. ओके, हे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे, शक्तिवादी, संख्यात्मक, द्विघटक की अनेक घटक. तर हे सांगलेलं आहे यांनी संख्यात्मक उपपत्तीमध्ये. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, द्विघटक कोणाची आहे, थॉर्नडाईकची नाहीच आहे. द्विघटक ही स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाची आहे. द्विघटक उपपत्ती स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाची आहे. अनेक घटक जे आहे या ठिकाणी थर्स्टन. ओके, अनेक घटक उपपत्ती थर्स्टन यांची आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा काय, स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत. ओके, पहा विद्यार्थी मित्र या ठिकाणी स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी उपपत्तीची काय म्हटलेलं आहे, आधारभूत तत्वे आहेत. ही कोणत्या शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत. विंटेका पद्धत, डाल्टन पद्धती, प्रोजेक्ट पद्धती की गॅरी योजना, कोणत्या याची आहे, तर ही विद्यार्थी मित्र सर्व आहेत बघा डाल्टन पद्धतीची. ओके, ऑप्शन नंबर 2 डाल्टन पद्धती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा डाल्टन पद्धतीमध्ये काय एक येतं स्वयंशिक्षण, यावरून आपण सर्वप्रथम हे ओळखून घेऊ शकतो. स्वयंशिक्षण झालं, त्यानंतर स्वातंत्र्य. ओके, स्वयंशिक्षण नंतर स्वातंत्र्य आणि त्यानंतर काय तर सहकार्य. या सर्ववरून आपल्याला हे लक्षात घेता येईल. यानंतर पुढील प्रश्न बघा, शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनात त्यावर उमटवू शकतो असे सूचित करणारी हर्बार्ट यांची उपपत्ती आहे. ओके, रिकामी जागा ही उपपत्ती आहे, त्यांच्या उपपत्तीच्या प्रकारात मोडते. कशामध्ये, सर्वसामान्य अध्ययन उपपत्ती, वर्णनात्मक अध्ययन उपपत्ती, औपचारिक अध्ययन उपपत्ती की पारस्परिक पृष्ठच्या अध्ययन उपपत्ती. कुठल्यामध्ये येतं विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हर्बार्टची जी अध्यापन उपपत्ती आहे ही कुठल्या याच्यात येतं, तर ही येतं विद्यार्थी मित्र सर्वसामान्य अध्ययन उपपत्ती. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सर्वसामान्य अध्ययन
उपपत्ती आहे ही। यानंतर पुढील प्रश्न बघा, चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, चित्रकला आणि हस्तकला हे जे विषय आहे या विषयाच्या अभ्यासामध्ये व्यवस्थितपणा, टापटीपणा, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी आणि तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात, हे कोणते अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्तीशी संबंधित आहेत? बघा, जे विद्यार्थी या ठिकाणी चित्रकला हस्तकला या विषयाचा अभ्यास करतात त्या अभ्यास करताना व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्यपणा या गोष्टीचं भान ठेवतात, तेच विद्यार्थी विषय झाला, प्रेड झाला, त्या दिवशी तास संपला की तेच विद्यार्थी वर्गात कचरा करून जातात। मग हे जातात, हे विधान कोणत्या अध्ययन संक्रमणाची उपपत्तीशी संबंधित आहे? ओके, कोणत्या? तर बघा या ठिकाणी कुठलं असणार आहे? समान घटक उत्पत्ती, द्विभागीय संक्रमण, सामान्यीकरण उपपत्ती की सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती? तर ही सहेतुक ध्येयनिष्ठ उपपत्ती ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, द्विभागीय संक्रमण कोणाचं आहे? गोपाल स्वामी यांचं येतं। ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो। पुढचा प्रश्न बघा काय, दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील, दोन परिस्थिती आहेत, दोन्ही परिस्थितीमधील कौशल्य, माहिती, तंत्रे हे घटक काय आहेत? हे सर्व घटक समान आहेत। मग समान असतील तर अशा परिस्थितीत अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीत अध्ययनास मदत करते, तरी समान घटक उपपत्ती, ओके, समान घटक उपपत्ती कोणाची आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्र फक्त हा पॉइंट समजून घ्या, समान घटक उपपत्ती कोणी मांडली आहे? ओके, बघा C.H. जड, बँगले, थॉर्नडाईक आणि स्किनर। ओके, स्किनरची कोणती आहे? साधक अभिसंधान। स्किनरची साधक अभिसंधान। ओके, बॅगलेची अध्ययन संक्रमण, थॉर्नडाईकची आहे विद्यार्थी मित्र, कोणाची आहे? थॉर्नडाईकची आहे समान घटक उपपत्ती। ओके, थॉर्नडाईकची कुठली आहे? समान घटक उपपत्ती। आणि हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, कोणत्याही विषयाचा, अनुभवाचा, परिस्थितीचा व प्रतिक्रियेचा एकत्रित विचार, ओके, आणि कौशल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टीही येत नाही, हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार आहे? बघा, अध्ययन संक्रमण उपपत्ती या ठिकाणी आपल्याला विचार झालेली आहे। मग कशामध्ये आहे हे विद्यार्थी मित्र? समान घटक, सामान्यीकरण, आदर्शवादी की पूर्णाकार? बघा या ठिकाणी काय म्हटलंय, सगळं आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही, ओके, आणि त्याबद्दल अंतर्दृष्टी येत नाही, हे कशामध्ये येतं? तर हे पूर्णाकार उपपत्तीमध्ये येतं। ऑप्शन नंबर 4 पूर्णाकार उपपत्ती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्र, या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेले कौशल्य, ओके, बघा उजव्या हाताला दिलेल्या जो सराव आहे, उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेले कौशल्य डाव्या हातातील किती प्रमाणामध्ये प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून कोणी प्रयोग केला? बघा विद्यार्थी मित्र, उजव्या हाताला समजा आपण जर उजव्या हाताने लिहायला जिथे, ओके, आपल्याला उजव्या हाताने लिहायला जमतं, तर ऑब्विसली काही प्रमाणामध्ये आपल्याला डाव्या हाताने पण लिहायला येतं, म्हणजे या हातामधील जे कौशल्य आहे याचं संक्रमण जे या हातामध्ये देखील होतं। मग हे किती पत होतं, ओके, किती % पर्यंत होतं? तर हे पाहण्यासाठी विद्यार्थी मित्र एक प्रयोग करण्यात आला होता, तर तो होता कोणता? आरसा व चांदणी प्रयोग। ओके, आरसा व चांदणी प्रयोग हा प्रयोग त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। मग आता हा प्रयोग जेव्हा केला, या उपकरणाचा वापर केला, हे कोणी केलं? तर कोणी केलं होतं विद्यार्थी मित्र? तर हे डॉक्टर गोपाल स्वामी, ओके, डॉक्टर गोपाल स्वामी यांनी केला होता आणि याला नाव दिलं होतं काय? तर द्विभागीय संक्रमण। ओके, याला नाव काय देण्यात आलं होतं? तर याला नाव विद्यार्थी मित्र द्विभागीय संक्रमण असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। त्यामुळे ऑप्शन नंबर 2 गोपाल स्वामी, डॉक्टर गोपाल स्वामी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। ओके, चला बघा, परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत, त्यामुळे सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे
आणि जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सर्वांनी विद्यार्थी मित्र या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय आहे. बघा, याचा घेण्यापूर्वी थोडंसं स्पष्टीकरण समजून घ्या. पहा, उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेले कौशल्य जे आहे हे डाव्या हाताला देखील किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी डॉक्टर गोपाल स्वामींच्या आरसा आणि चांदणी या उपकरणांच्या आधारे प्रयोग केला. अध्ययनार्थी जितक्या प्रमाणात तंत्र समजावून घेण्याचा प्रयत्न करतील तितक्या प्रमाणात संक्रमण जास्त होईल. म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये अध्ययनार्थी ते तंत्र समजून घेतील तितक्याच प्रमाणामध्ये संक्रमण काय जास्त होईल असं म्हटलेलं आहे. आणि एका हातातून दुसऱ्या हाताकडे तंत्राचे संक्रमण करता आले तर त्या प्रकारच्या संक्रमणास काय म्हणतात? द्विभागीय संक्रमण असे म्हणतात. आपण यापूर्वी सांगितलं तुम्हाला. ओके, याला काय म्हणतात? द्विभागीय संक्रमण. विद्यार्थी मित्रो, हा पॉइंट IMP आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून नोट डाऊन करून घ्या. परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस खूप आहेत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार येतो? ओके, बघा आता टॉलमन यांची उपपत्ती आहे, तर यांच्या उपपत्तीनुसार कोणता अध्ययन प्रकार आहे? लोपन अध्ययन, शिक्षा अध्ययन, गरज शमन की सुटका अध्ययन. तर यांच्या अंतर कोणता येतो विद्यार्थी मित्रो? तर येतो लोपन अध्ययन. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 लोपन अध्ययन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, लोपन अध्ययन. यानंतर पुढील प्रश्न बघा. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? ओके, थॉर्नडाईकची जी संयोजनवादी उपपत्ती आहे तर या उपपत्तीचा पाया कोणता आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, मानसशास्त्रीय निष्कर्ष रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत असणे, चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे, अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व न देणे आणि चेतकाचे प्रतीकाशी साहचर्य निर्माण होणे. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी काय म्हटलं आहे? या ठिकाणी काय असणार? याचा कोणता पाया कोणता? याचा पाया काय आहे? तर चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे हा याचा काय आहे? पाया आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? ओके, बघा प्रयत्न प्रमाद पद्धती जी आहे यामध्ये कोणते आहे? या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते. ओके, या पद्धतीने काय तर अध्ययन करताना प्रगती जी आहे अगदी सावकाश होते म्हटले आहे. अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम जाते, हे बरोबर आहे. अनावश्यक हालचाली असतात प्रयत्न प्रमादामध्ये. सुरुवातीला आपण करतोय त्या अनावश्यक हालचाली खूप होते. ओके, बघा मांजराचा जो प्रयोग होता या ठिकाणी थॉर्नडाईकचा, या काय होता या ठिकाणी प्रयत्न प्रमाद पद्धत जी आहे या ठिकाणी हा कोणाचा होता? थॉर्नडाईक. ओके, याने कशावर? मांजरावरती प्रयोग केला होता. यामध्ये माहिती आहे की मांजरीने सुरुवातीला खूप अनावश्यक हालचाली केल्या त्यामुळे खूप श्रम होतात. ओके, हे बरोबर आहे. या पद्धतीत मिळालेले यश पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. कधी कधी काय शुद्ध योगायोग कळत नाही. ओके, हे देखील बरोबर आहे. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात, हे अगदी बरोबर आहे. त्यामुळे ब क ड असं बघा कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 ब क ड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा प्रगती अगदी सावकाश होते या ठिकाणी आहे का? नाही, प्रगती सांगता येत नाही त्या ठिकाणी. यानंतर बघा. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे? क्रमन्वित अध्ययन हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. ओके, कोणती उपपत्ती आहे? अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद, साधक अभिसंधान आणि मर्मदृष्टी अध्ययन. तर हे कशामध्ये आहे विद्यार्थी मित्रो? तर हे तर या ठिकाणी बघा त्याला माहिती आहे सर्वांना, हे साधक अभिसंधानामध्ये येतं. कशामध्ये आहे? साधक अभिसंधानामध्ये. ओके, बघा साधक अभिसंधान या ठिकाणी काय? हा स्किनर यांचा प्रयोग आहे. ओके, साधक अभिसंधान कोणाचा आहे? स्किनर या मानसशास्त्रज्ञाचा आहे. मर्मदृष्टी कोणाचा आहे? हा कोहलर यांचा आहे. ओके, मर्मदृष्टी अध्ययन कोणाचे आहे? कोहलर. प्रयत्न प्रमाद आपण यापूर्वीच पाहिलं, थॉर्नडाईक. प्रयत्न प्रमाद थॉर्नडाईक. आणि अभिजात अभिसंधान जो आहे हा पॅवलॉन यांचा आहे. ओके, अभिजात अभिसंधान हा कोणाचा आहे? हा पॅवलॉन यांचा आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न काय? व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडवली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरता त्यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? बघा यापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं कोहलर यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता विद्यार्थी मित्र? तर कोहलर यांनी चिंपांझीवरती प्रयोग केला होता. ऑप्शन नंबर 3
चिंपांझी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, त्यांनी ज्या चिंपांझीवरती प्रयोग केला त्या चिंपांझीचं नाव काय होतं, तर त्या चिंपांझीचं नाव होतं विद्यार्थी मित्र सुलतान. ओके, सुलतान नावाचं माकड होतं, त्या माकडावरती त्यांनी काय केला, प्रयोग केला. नाव देखील आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, त्या ठिकाणी त्याचं नाव काय होतं, तर सुलतान नाव होतं. ओके, बघा कुत्र्यावरती कोणी केलेलं आहे, यापूर्वी तुम्हाला सांगितलं कुत्र्यावरती पॅव्लोन यांनी केलेलं आहे. ओके, मांजरेवरती या ठिकाणी थॉर्नडाईक, चिंपांझीवर कोहलर आणि कबुतरावरती स्किनर. हे पॉइंट लक्षातच असू द्या. ओके, हे 4 लक्षातच ठेवायचे, यावरतीच आपले पूर्ण उपपत्त्या फिरतात. ओके, बघा जेवढे काही उपपत्तीवर आधारित प्रश्न असतात ते 4 त्या ठिकाणी मेन आहेत आणि या 4चे 4 आहेत विद्यार्थी मित्र हे साहचर्यवादी उपपत्तीमध्ये येतात. ओके, त्या सर्व उपपत्त्या कशामध्ये येतात, तर साहचर्यवादी उपपत्ती जे प्रकार आहेत त्यापैकी साहचर्यवाद यामध्ये हे सर्व येतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय सांगतो विद्यार्थी मित्र, बघा अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये आता तुम्हाला सांगितलं यापैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही म्हटलेला आहे. ओके, कोणत्या मानसशास्त्राचा समावेश त्या ठिकाणी होणार नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा वॅटसन, पृथ्वी, हल आणि आसुबेल. तर आसुबेल जो आहे हा येत नाही विद्यार्थी मित्र. ओके, कारण आसुबेल हा कशामध्ये येतो, हा आधुनिक उपपत्तीमध्ये आहे. ओके, अध्ययनाची कशावरती आहे, तर ही आधुनिक उपपत्ती आहे, त्यामध्ये हा येतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवाला साधर्म्य, सानिध्य व नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात असे मत मांडून साहचर्यवादावर आधारलेले प्रबोध प्रक्रियेची जी उत्पत्ती आहे ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. ओके, बघा जॉन लॉक, जॉन हर्बर्ट, थॉर्नडाईक आणि स्किनर. कोणी केलेली आहे, तर ही जॉन हर्बर्ट या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे. ऑप्शन नंबर 2 जॉन हर्बर्ट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उत्पत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हटलेलं आहे. ओके, प्रभुत्व संपादन उत्पत्तीविषयी योग्य नसणारं हे विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके, पहा आता प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो, अगदी बरोबर आहे. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनाच्या आवाकातील उद्दिष्ट ठरवले जाते, हे देखील बरोबर आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनातीला किती वेळ लागला हे पाहिले जाते, पाहिले जाते का नाही पाहिले जात, हे विधान चुकीचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय अयोग्य विचारलं होतं, त्यामुळे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, आणि तर ज्यावेळी अध्ययनात अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी अध्ययन झाले असे समजतात, अगदी बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी ही बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही. ओके, कोणती बाब नाही आहे, बघा अध्ययनार्थाची वृत्ती बदलता येते, अध्ययनार्थाला वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते, अध्ययनार्थाच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने शक्य होते. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, जे चमत्कारिक वर्तन आहे, ओके, योग्य सवयी लावता येतात, हे बरोबर आहे. अकारण वाटणारी भीती देखील नष्ट करता येते, वृत्ती बदलता येते. मात्र चमत्कारिक वर्तन बदल करणे हे अशक्य असते का, या ठिकाणी अशक्य असते म्हटलेलं आहे. हे अशक्य असते का, नाही, हे शक्य आहे. ओके, या ठिकाणी वर्तन बदल करता येते. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, वर्तन बदलता येते, वृत्ती बदलता येते, मग या ठिकाणी हे पण असायला हवं ना, आणि हे नाही म्हटलं, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, अध्यापन करताना विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून नवीन ज्ञानविषयक जिज्ञासा निर्माण केल्यास त्याचे अध्ययन सुकर होईल असे थॉर्नडाईकने अध्ययनास पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार साध्य केले. ओके, बघा आता थॉर्नडाईकचे अध्ययनाविषयीचे 3 नियम होते. ओके, सज्जतेचा, पुनरावृत्तीचा आणि परिणामाचा नियम. ओके, मग त्यापैकी हे त्याने कशातून साध्य केलेलं आहे, तर हे त्याने केलं आहे विद्यार्थी मित्र सज्जतेचा नियम. ओके, ऑप्शन नंबर 1 सज्जतेचा नियम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खालील काही विधान दिली आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य आहे. ओके, पठारावस्थे संदर्भात अध्ययन वक्र जो आहे यामधील जी पठारावस्था आहे तर पठारावस्थे संदर्भात योग्य असणारं विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, एखादी गोष्ट शिकताना पठारावस्था केव्हा येईल सांगता येते. ओके, बरोबर आहे. पठारावस्था एकदाच येते, हे बरोबर आहे.
पठारावस्थेत प्रगती थांबलेली नसते. ओके, बघा पठारावस्थेत प्रगती काय चालू असते, थांबलेली नसते, फक्त आपल्याला दिसत नाही. आणि पठारावस्थेपूर्वी पठारावस्थेनंतर प्रगती होत असते. आता मला सांगा, पठारावस्थेपूर्वी आणि पठारावस्थेनंतर प्रगती होत असते का? नाही, त्यावेळी पण चालू असते. आणि या ठिकाणी हेच विधान योग्य या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बघा, थांबलेली नसते म्हटलेलं आहे. पठारावस्थेत प्रगती पूर्ण थांबते. पठारावस्था एकदा येते, कितीही वेळा आयुष्यामध्ये येऊ शकते. ओके, आणि एखादी गोष्ट शिकताना पठारावस्थेत केव्हा येईल सांगता येते का? नाही. कधी सांगता येईल का आपल्याला बा पठारावस्था कधी येऊ शकते? हे चुकीचे आहे. आणि ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, पठारावस्थेपूर्वी आणि पठारावस्थेच्या नंतर प्रगती होत असते. ओके, बघा निश्चित सांगू शकतो का आपण कधी कंटाळा येणार आहे आपल्याला? ते पठारावस्था एकदाच येईल म्हणून गॅरंटी असते का? नाही, किती वेळा येऊ शकते. आणि प्रगती थांबलेली नसते. प्रगती त्या ठिकाणी थांबलेली असते. किती प्रयत्न केले ती प्रगती जी आहे ती थांबल्यासारखी वाटते. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. मानवी प्राण्याची घडण अनुवंश आणि परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळे होते. ओके, बघा मानवी प्राण्याची घडण काय? अनुवंश आणि परिस्थिती यांच्या संयुक्त जो आहे, संयुक्त कशामुळे होतो? तर संयुक्त कार्यामुळे होत असते. आणि खाली दिलेल्या घटकामध्ये विद्यार्थी मित्र काय सांगितलेलं आहे? तर खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचाच प्रभाव दिसतो येतो? कोणता घटक आहे ज्यावरती केवळ परिस्थितीचा प्रभाव दिसतो? ओके, पक्वतेचे वय हे काय? परिस्थिती आहे का? बुद्धिमत्ता आहे का? आणि डोळ्यांचा आकारनांग आहे का? नाही, हे तीनही नाही आहेत. परिस्थितीचा परिणाम फक्त स्वभाव आणि वृत्ती याच्यावर दिसून येतो. ऑप्शन नंबर 1 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न काय आहे? अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे येते? बघा, अध्ययनामध्ये पठारावस्था जी आहे ती कोणत्या कारणामुळे येऊ शकते असं विचारलेलं आहे. बघा, अभिरुची कमी होणे, बरोबर आहे. अभिरुची जर कमी जाईल तर पठारावस्था येते. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, आता एखाद्या गोष्टीवर जर लक्ष केंद्रित केलं त्या ठिकाणी पठारावस्था येण्याची शक्यता असते का? नाही. ओके, कौशल्याचा कठीण भाग अभ्यास नाही, बरोबर आहे. एखादी गोष्ट आपण खूप अवघड गोष्ट शिकत आहोत, आपल्याला एकदमच यश मिळते का? नाही, त्या ठिकाणी हळूहळू ते संपादित होते, त्यामुळे पठारावस्था येऊ शकते. आणि प्रेरकाची तीव्रता वाढणे या दिगमुळे देखील येऊ शकते. ओके, बघा मग अ, क आणि ड, त्यामुळे अ, क, ड म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अ, क, ड हे बरोबर असणार आहेत. यानंतर बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या यांनी केली आहे. बघा विद्यार्थी मित्र, व्याख्या आपल्याला 100% परीक्षेमध्ये एकदा तरी विचारली जाणार. मग बघा, वॅटसन, थॉर्नडाईक, विल्यम वूड आणि मॅकडुगल आपण या पूर्वी बघितलेलं आहे. ओके, मानवी वर्तनाचं म्हटलेलं आहे. वर्तनवादी कोण आहे? वॅटसन. ओके, वॅटसन काय? वर्तनवादी. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? मॅकडुगल मनाचे, ओके, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असं मॅकडुगल यांनी म्हटलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्र, एक महत्त्वपूर्ण म्हणजे ॲरिस्टॉटल जे होते, ॲरिस्टॉटल यांनी काय? आत्म्याचे शास्त्र म्हटलं होतं. ओके, ॲरिस्टॉटल यांनी कशाचं म्हटलं होतं? ॲरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र असं म्हटलं होतं. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.